नमस्कार मंडळी, आज मी बनवत आहे टम्म फुगलेल्या अशा पालक पुऱ्या आणि खास माझ्या हसबंडच्या फरमाईशवरून। मी पालक दाल बनवणार होती पण त्यांना पुऱ्या पाहिजे होत्या, तर मग ह्या पुऱ्या बनवण्यासाठी मी एक बंच एवढी पालक छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता ही धुतलेली जी पालक आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायची आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक एकाच वेळेला आपल्याला प्युरी करून घ्यायची सगळ्या पालकची, म्हणून ही पालकाची पानं मी अशी बारीक कापून टाकत आहे, जेणेकरून सगळी जी पालक आहे ती एकाच वेळेला आपल्याला प्युरी करता येईल त्याची। तर अशा प्रकारे एक जोडी सर्व पालक कापून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि आता यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या टाकत आहे। पालक पुरी जी आहे ती स्पायसेस खूप मस्त लागते, त्यामुळे जास्त हिरव्या मिरच्या टाकल्या तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 7 ते 8 लसणच्या कळ्या घालायच्या आहेत, भरपूर असा कोथिंबीर घालायचा आहे, एक मुठ्ठीभर एवढा कोथिंबीर मी इथे घातलेला आहे आणि थोडं पाणी घालायचं आहे, जेणेकरून ही पालक व्यवस्थित पेस्ट होईल आणि मस्त स्मूथ अशी प्युरी होईल। तर एकदम अशी स्मूथ प्युरी तयार करून घेतलेली आहे, बाजूला ठेवून देऊया। पालक पुरी बनवण्यासाठी 2 वाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे, ज्या पिठापासून आपण पोळ्या बनवतो तेच हे नॉर्मल असं गव्हाचं पीठ आहे। तर 2 वाटी गव्हाच्या पिठामध्ये अर्धा वाटी एवढा बारीक रवा घालायचा। रवा घातल्यामुळे पुऱ्या छान खुसखुशीत होतात आणि जास्त वेळ मस्त फुगलेल्याच राहतात। पुऱ्यामध्ये मला तीळ जास्त आवडतात म्हणून 2 टेबलस्पून एवढे पांढरे तीळ घातले। अर्धा टीस्पून इथे ओवा घालायचा आहे, हातावर क्रश करून ओवा घालत आहे म्हणजे टेस्ट खूप छान येते यामध्ये। 1 टीस्पून एवढं जिरं घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। तसं पुऱ्यामध्ये जास्तच मीठ घालावं लागतं, तर इथे 1.5 टीस्पून एवढं मी मीठ घालत आहे। आणि वेळेवरच माझ्याकडे लाईट गेली होती पण व्हिडिओ तर शूट करायचाच होता, म्हणून अंधारामध्ये हा व्हिडिओ मी शूट केला आहे। आता या सगळ्यांमध्ये जी आपण पालकची प्युरी करून ठेवली होती ती पालकची प्युरी घालायची आणि सगळं पीठ जे आहे त्या प्युरीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर सुरुवातीलाच पाणी घालायचं नाहीये, पालक प्युरीमध्ये जेवढं पाणी होतं तेवढ्याच मॉइश्चरमध्ये किती कणिक मळल्या जातं आणि किती पाणी घालावं लागेल याचा अंदाज घ्यायचा, म्हणून पालक प्युरीमध्येच पहिले व्यवस्थित कणिक मिळवून घ्यायचं, मिसळून घ्यायचं आणि नंतर मग लागतं एवढं पाणी घालायचं आणि घट्ट असं कणिक मळायचं आहे। म्हणजे जसं आपण नॉर्मल पुऱ्यासाठी कसं घट्ट कणिक मळतो अगदी त्याच प्रकारे घट्ट असं कणिक मळायचं आहे। तर थोडं पाणी घालून इथे मी घट्ट असं कणिक मळून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता, जर कणिक घट्ट असेल तर पुऱ्या छान फुगतील आणि पातळ असेल तर पुऱ्या फुगणार नाही, त्यामुळे पुरीसाठी नेहमी घट्टच कणिक मळायचं आहे। तर अशा प्रकारे घट्ट असं कणिक मळून घेतलेलं आहे। मळून घेतलेलं कणिक आता झाकून घ्यायचं आणि 15 ते 20 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देऊया रेस्ट करायला। तोपर्यंत शेंगदाण्याची चटणी करत आहे मी यासोबत खाण्यासाठी। तर एका लोखंडी तव्यावर मी शेंगदाणे भाजायला घेतलेले आहेत, अर्धा ते पाऊण वाटी एवढे शेंगदाणे घेतले आहेत। असे स्पॉट येईपर्यंत शेंगदाणे छान लो फ्लेमवर भाजून घ्यायचे, नंतर याची साल काढून घ्यायची अशा प्रकारे। आणि आता हे साल काढलेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे। 3 ते 4 हिरव्या मिरच्या, भरपूर असा हिरवा असा कोथिंबीर, 2 ते 3 लसणच्या कळ्या, 1 चम्मच जिरं, चवीनुसार मीठ घालायचंय, 1 टीस्पून इथे मीठ घालत आहे। अर्धा वाटी दही घालायचंय, फ्रेश वाला दही आहे, आंबट वाला सुद्धा तुम्ही दही घेऊ शकता। दही घातल्यानंतर चव बॅलन्स करण्यासाठी अर्धा टीस्पून एवढं साखर घालायची आणि सगळं व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं आणि अशा प्रकारे ही शेंगदाण्याची चटणी तयार आहे। तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता, पण मी याला तडका देणार आहे। तर तडका लावण्यासाठी कढईमध्ये तेल, जिरं, मोहरी, लाल मिरची आणि कढीपत्ता टाकून घेतलाय। छान फोडणी बसली की आता ही तयार केलेली चटणी टाकायची। चटणी टाकल्यानंतर जर चटणी तुम्हाला अशीच घट्ट खायची असेल तर लगेचच गॅस बंद करायचा, पण मला थोडी पातळ हवी आहे म्हणून मी मिक्सरचं भांडं धुवून अर्धा कप इथे मी पाणी घालत आहे। जर पाणी घालत असाल तर चटणी 1 उकळी येईपर्यंत छान शिजवून घ्यायची लो फ्लेमवर आणि 1 उकळी आली की मग गॅस बंद करायचा आणि मस्त छान चविष्ट अशी शेंगदाण्याची चटणी सुद्धा तयार होईल आपली। तर इथे उकळी येऊन गेलेली आहे आणि शेंगदाण्याची चटणी सुद्धा तयार झाली आहे। आता पुऱ्या तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आणि बाजूला हे जे कणिक मळून घेतलं होतं ते पण आता छान मुरलं आहे। एकदा परत याला मळून घ्यायचं आणि थोडं सॉफ्ट करून घ्यायचं। नंतर हाताला थोडं तेल लावून घ्यायचं आणि ज्या आकाराची तुम्हाला पुरी करायची आहे त्या आकाराचे गोळे असे गोल करून घ्यायचे हातावर। आता मला जेवढ्या पुऱ्या करायच्या आहेत तेवढ्या आकाराचे गोळे मी एकाच वेळेला करून ठेवते, म्हणजे पुऱ्या लाटायला जास्त मेहनत लागत नाही आणि भरकन पटापट अशा पुऱ्या लाटल्या जातात। तर अशा प्रकारे हे मी गोळे करून घेतलेले आहेत। हसबंडच्या टिफिनवर द्यायचे तेवढेच पुऱ्या मी लाटत आहे, बाकीच्या गरम गरम नंतर लाटणार।
तर गोळे करून घेतले. आता ह्या पुऱ्या लाटण्यासाठी पोळपाटला तेल लावायचं आहे. पीठ बिलकुल लावायचं नाही, नाहीतर पुरी तळताना कढईमध्ये सगळं पीठ होतं. पोळपाट आणि लाटण्याला सुद्धा थोडं तेल लावून घ्यायचं. पुरीचा गोळा घ्यायचा, त्यावर सुद्धा थोडं तेल टाकायचं आणि आता एकदम हलक्या हाताने पुरी लाटून घ्यायची आहे. तर जर एक पुरी तुम्हाला लाटायची नसेल तर एक मोठी पोळी लाटून तुम्ही वाटीने सुद्धा किंवा एखाद्या डब्याच्या झाकणाने सुद्धा अशा गोल पुऱ्या लाटून घेऊ शकता, काढून घेऊ शकता. पण मी आज इथे एकच पुरी लाटली आहे. तर पुरी ही जास्त पातळही नको आणि जाडही नको, बरोबर अशी थिकनेसची पुरी लाटायची आहे, जेणेकरून ती छान फुलेल. पुरी तळताना तेलाचं टेम्परेचर खूप महत्त्वाचं आहे. तेल मीडियम हीटवर तापवून घ्यायचं आणि जेव्हा तेल तापेल तेव्हा पुरी सोडायची. त्यामध्ये एकच पुरी सोडायची शक्यतोवर, आणि जोपर्यंत पुरी स्वतःहून वर येत नाही, तेलावर तरंगत नाही, तोपर्यंत त्याला हात नाही लावायचा. नंतर तेलावर जर पुरी तरंगली तर त्याला तेलामध्ये थोडं असं झाऱ्याने प्रेस करायचं आणि त्यावर पुरीवर थोडं असं तेल टाकायचं, जेणेकरून जी पुरी आहे ती मस्त फुगेल. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, जसं मी यावर तेल टाकत आहे झाऱ्याने, तशी ही पुरी मस्त फुगलेली आहे, एकदम टम्म फुगलेली आहे. आता पलटून दुसऱ्या साईडला गॅस लो करायचा आणि लो गॅसवर आता ही पुरी छान यावर जोपर्यंत ब्राऊन असे थोडे स्पॉट येत नाही तोपर्यंत तळून घ्यायची. तर इथे बघू शकता तुम्ही, इथे थोडेसे ब्राऊन स्पॉट आलेले आहे पुरीवर दोन्ही साईडला. तर आता पुरी ही छान तळल्या गेलेली आहे. आता तेलामधून मी काढून घेते आणि अशाच प्रकारे बाकीच्या सगळ्या पुऱ्या ज्या आहे मी तळून घेतलेल्या आहेत. तर ह्या गरम अशा टम्म फुगलेल्या पालकच्या पुऱ्या तयार आहेत. खूप टेस्टी लागतात. कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता. पण आज इथे आपण शेंगदाण्याची चटणी केली आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, एकदम मस्त फुगलेल्या आहे. वरून मस्त त्याचं आवरण क्रिस्पी आहे आणि खालचा जो पदर आहे तो मस्त सॉफ्ट आहे. आणि ही चटपटीत अशी शेंगदाण्याची चटणी पण आहे सोबत. तर नक्की हे दोन्ही रेसिपी करून बघा, पालकची पुरी या पद्धतीने आणि शेंगदाण्याची चटणी सुद्धा. तुम्हाला खूप आवडेल. माझे हसबंड तर आज खुश झाले, कारण त्यांचा आवडता मेनू त्यांना टिफिनमध्ये भेटला. तर ह्या टम्म फुगलेल्या पालक पुऱ्या तुम्ही नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्कीच करा.